डीजे वाद्यावर बंदी असल्याने डीजे न वाजवता पारंपरिक वाद्याचा गणेश मिरवणुकीत वापर करावा असे आवाहन पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी केले आहे। गणेश उत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर जामखेड येथे तहसील कार्यालयाच्या सभागृहात शांतता मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पोलीस उपाधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे बोलत होते। यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप कटकधोंड, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संभाजी कोकाटे, स्थापत्य अभियंता अमीर शेख, ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्राध्यापक कैलास माने, राष्ट्रवादीचे मंगेश दादा आजबे, माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, सलीम बागवान, प्राध्यापक विकी घायतडक, मनसेचे प्रदीप टापरे, शिवप्रतिष्ठान तालुका प्रमुख पांडुराजे भोसले, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष नय्युम भाई सुभेदार, नगरसेवक मोहन पवार तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी पोलीस उपाधीक्षक लोखंडे म्हणाले, प्रत्येक गणेश मंडळांनी रस्त्यावर मंडप उभारताना रस्त्याच्या 1/3 जागेतच मंडप उभारावा, त्यापेक्षा जास्त जागा व्यापणार नाहीत असे नियोजन करावे। यासाठी नगर परिषद आणि पोलीस स्टेशन यांनी लक्ष द्यावे। मंडळांनी सीसीटीव्हीची व्यवस्था करावी। गणेश विसर्जन ठिकाणी नगर परिषदेने पुरेशी प्रकाश व्यवस्था करतानाच या ठिकाणी चांगले पोहणारे व जीवनरक्षक नेमावे असे आवाहन त्यांनी केले। गणेश मंडळांनी सीसीटीव्हीची व्यवस्था करावी। तसेच गणेश विसर्जनाच्या वेळी गणेश विसर्जनाच्या ठिकाणी नगर परिषदेने त्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था करावी। तसेच जे चांगले पोहणारे आहेत तसे जीवरक्षक त्या ठिकाणी नेमावेत अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलं। तसेच या ठिकाणी डीजे हे जे वाद्य आहे ज्यावर बंदी आहे, डीजे वाद्य न वाजवता इतर पारंपरिक वाद्य वाजवावेत। प्रत्येक विभागाच्या काही अडचणी असतात, प्रत्येक वेळेस काहीतरी त्रुटी राहून जाते आणि आपण पुढच्या वर्षी तशी ते त्रुटी कशी सॉल्व्ह करायचं असं नियोजन करतो। त्यानिमित्त आज शांतता कमिटी बैठकीनिमित्त उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचं मी या बैठकीत स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण गणेश उत्सव साजरा करताना मागच्या वर्षी काय अडचणी होत्या आणि प्रशासनातर्फे आता नगर परिषदेच्या सीओ साहेब आहेत, सीओ साहेबांचे प्रतिनिधी ओळे साहेब आहेत, MSCBचे इंजिनियर साहेब आहेत, पोलीस विभागाचे आहेत। गावात जर 2 गणपती असले तर भांडणकडनं कोणते खेडेगाव होतं, त्याच्यामुळं तुम्ही जर सगळं आदेश दिला समजा पोलीस पाटलांमध्ये सहकार्य करायचा किंवा तुम्ही एकत्र या, एक मंडळ आणा आणि सगळी बैठक मारून फक्त तेवढं विचार घ्या आणि आम्ही बी सपोर्ट करू। कारण मागच्या पांढरण पवार पे होते त्या टायमाला एक गाव गणपती जवळजवळ 90-95% झालं, म्हणजे असं जवळजवळ संत मांडल्यामुळं आणि आमच्या ग्रामीण भागात काय असे तटून नाही गडी राहत महाराष्ट्राला, त्यामुळं शहरात गावाला भरपूर आहेत। ग्रामीण भागात पोलीस पाटलाला विनंती, कारण पोलीस पाटील एक मुख्य घटक आहे। आता या मिटिंगला आलेला प्रत्येकजण मोटरसायकल ते गावात जाणार, प्रत्येकजण 4 चाकी 2 चाकीवर असते। गावात रस्त्यात कोणती होऊ नये म्हणून बीड कॉर्नर ते खारडा कॉर्नर या रस्त्यावरती कुठल्याही प्रकारचा एखादाही स्टॉल त्या ठिकाणी होऊ नये। फार महत्त्वाची बाब असे की गणेश उत्सवाच्या काळात गौरी गणपती येत आहेत, त्या गौरीचे स्टॉल काही त्या ठिकाणी त्यांनाही या बाजूला म्हणजे तहसीलच्या पुढे स्टॉल लावायला हवा। स्टॉल लावताना नगरपालिकेने परवानगी द्या, ठराविक स्टॉल एकाला सगळ्या बाजूची परवानगी न देता एक जणाला एक परवानगी दिली 10 फुटाच्या की त्याला दुसरा पाहायचा असला त्या बाजारावर नसेल तो मागं कुठं तरी, कारण बऱ्याचशा ठिकाणी त्या तारा एकतर खाली पण आल्यात आणि इकडनं इकडं असं गेलेलं आहे। प्रमुख त्रास तो आहे मंडळाला। आणि दुसरी गोष्ट की मुख्य मिरवणूक मार्गामध्ये काही जुन्या इमारती आहेत, तर त्याची एक आवाजाच्या हिशोबाने काही पडझड होण्याची शक्यता आहे। तर नगर परिषदेच्या माध्यमातून जे काही इमारती असतील त्याची पाहणी करून तर त्यांना काही जर नोटीस देता आली, त्या उतरून घेता आल्या किंवा त्या दुरुस्त करण्यात आल्या, असं काही जे समजा काही करता येईल का, असं जर केलं तर आमचे जे काही गणेश भक्त आहेत त्या मार्गावर ऐन वेळेला काय अनुचित प्रकार घडणार नाही। ज्या फळीच्या टॅक्टरने लेवल करून त्याच्यावर फिरून किंवा त्याचे खडे वगैरे जर दगडावरती जर आले तर तो अडथळाच होणार आहे 100%। म्हणजे असं काहीतरी जर झालं की परत मग त्याच्या घालण्याची त्याची दखल आपण आधीच घेतली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं एक माझं असं मत आहे की आपण जे नगर परिषद तुम्ही जे गणपती विसर्जनाचे ठिकाण आहे
तुम्ही दरवर्षी ते कुठं ठिकाण करताय स्मशानभूमीच्या तिथंच. तर माझं असं मत आहे की ते ठिकाण बदलून एकतर आपली नगर परिषद इकडे जागा नाना पार्कच्या तिथे एक विहीर आहे पाठीमागं, त्या विहिरीत गावात जर त्यात गाळ काय असेल तर तो गाळ काढून तिथं व्यवस्थित जर केलं तर ठीक आहे. भावना ठेवताना आपल्याला गणपती सुंदर असं चांगला असं देखावा असं चांगला व्हावा, जेणेकरून पूर्ण गावाचं त्याच्यामध्ये आदर्श निर्माण व्हावा. पहिलं महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती गणपती पाहण्यासाठी, देखावे चांगले केले. मला असं वाटतं की देखावेचं चांगलं केलं तर महिलांचा सुद्धा सहभाग जास्त मोठ्या प्रमाणामध्ये राहील. दुसरा विषय आत्ताच विषय झाला डीजेचा. तर सगळ्यांची इच्छा आहे तर डीजेला परवानगी मिळावी, पण त्याचा आवाज डेसिबल तो मर्यादित राहावा असं वाटतंय. आणि सगळ्या मिरवणुका ज्या आहेत त्या आमच्या पेठेमधूनच सगळ्या मिरवणुका जातात. तिथं लोकांना आपलीच भाऊबंद असतं, सगळ्याला कोणी पेशंट असतं, कोणी लहान मुलं असतं, खूप त्रास होतो. तर त्यावेळेस थोडा आवाज कमी डीजे असं आवाज थोडा मर्यादित असतो. कारण एकदा मी मिरवणुकीत गेलो 2 दिवस मलाच ऐकायला येतो, म्हणजे अशी परिस्थिती तिथं निर्माण होते. तर एक वातावरण चांगलं खेळीमेळीचं आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण असतं. दुसरी गोष्ट मेन पेठेमधून गेल्यानंतर विठ्ठल मंदिराची तर एक मोठा कठडा आडवा येतो दरवेळेस, प्रत्येक वेळेस एक लाईटचा पोल तिथं आडवा येतो आणि वायरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आडवा येतो.